नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11 वाजलेले, घरातले सर्व कामं आवरून झाले माझे. आणि काल तर बुधवार होता, बुधवारचा भाजीपाला पूर्ण आणलेला आहे आणि तो भाजीपाला बाकीचं मेथीची भाजी वगैरे सर्व साफ करायचं बाकी माझं. हे बघा किचन वाट्यावरती सर्व सामान ठेवले आणि जास्त काही मी भाजीपाला आणलेला नाही आहे यावेळेस. या आठवड्यात मला जायचं आहे गावाला. 2 दिवस तर माझे तिकडे जातील आणि यांना तर काही भाजी वगैरे काही करता येत नाही, त्याच्यामुळे मी मात्र जास्त भाजीपाला आणला नाही आहे. इकडे आणलाय मी गड्डा कोबी, तुम्हाला दाखवते काय काय आणलंय. एवढंच आणलेलं आहे, एवढाच भाजीपाला आणलेला आहे मी ह्यावेळेस. कांदे ठेवले, बटाटे पण मी बाहेर ठेवले कारण की ना ओले होते ना, त्याच्यामुळे ना मच्छर होता. तर मग मी बाहेर म्हणजे इथंच आहे अजून, बाहेर ठेवणार आहे. मला असं वाटलं मी बाहेर ठेवून दिले बुवा. तर इथं मी मोठाच आपला 10 रुपयाला भेटला गड्डा, तर मग मी एक गड्डा घेऊन आली. कारले भेटले मला 15 रुपयाचे पावशेरभर. मिरची खूप महाग होती, 20 रुपयाची अर्धा किलो आणलेली मी. शेंगदाणेवाले बसलेले होते तिथं, तर शेंगदाण्यांमध्ये सुद्धा मुंग्या झाल्या आणि आत्ताच ठेवले बरं. हे बघा आमच्याकडे इतक्या मुंग्या होत आहे ना. तर मी 1 किलो घेऊन आली 100 रुपयाचे. टमाटे 20 रुपये किलो आणि दुसरीकडे होते 10 रुपये किलो घेतले गेले होते माझ्याकडनं. चिकन मसाला मी तर शुभममधून डिमार्टमधून आणलेला आहे, तो तिथं राहून गेलेला आहे. मुळे आणले, मुळे मला 20 रुपयाचे 5 दिले होते, तर मग मी घेऊन आली. छान आहे कवडे. आणि बटाटे 20 रुपयाचे किलो. तर ओले ते त्यांना ठेवायचं आहे मला बाहेर, पण मी घरं पुसत होती ना, त्याच्यामुळे मी इथंच ठेवून दिलं सर्व सामान. आणि कॉर्नफ्लॉवर आणलं, संध्याकाळी बनवायचं आहे मला, मंचुरियन बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी गड्डा पण मोठा घेऊन आलेली आहे. एवढाच होता माझा भाजीपाला. आणि आज सकाळी हे ना मुलांचा टिफिन दिला ना, तेव्हाच मी स्वयंपाक करून घेतला. मेथीचे पराठे करायचे होते, म्हटलं आताच करून घेते मी. त्यांच्यासोबतच भिजून घेतलेलं होतं मेथीचे पराठे आणि आपला ठेचा. तर काय होतं काय माहिती, थंडीची लवकर भूक लागते मला. तर आता जेवण करून घेते मी आणि मग बोलते तुमच्याशी. आज जेवण आमचे लवकर होऊन गेले होते, 11 साडे11ला आमचे जेवण होऊन गेले होते. थोडा आराम केला, मुलं आले 3 वाजता, मुलांना जेवण वगैरे दिलं, मुलांचे जेवण झाले, भांडे घासून घेतले आणि मुलांची लगेच संध्याकाळची जेवणाची तयारी. मम्मी काय बनवणार आहे, तर म्हटलं काय बनवू संध्याकाळी, खिचडी टाकणार म्हटलं मी. तर मुलं म्हणे नको खिचडी नको, आम्हाला काहीतरी चटपटीत व्हायला पाहिजे. म्हटलं मग काय बनवू, तर मंचुरियन सांगितलं मुलांनी. तर आराम बी झालेला होता आणि झोप काही लागत नव्हती, तर म्हटलं चला मंचुरियनची तयारी करून घेते. तर मी मंचुरियनची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि मला जायचं आहे राऊंड मारायला पण. आणि गुडिया राणी म्हणे मला सकाळी पण घेऊन जायचं आहे मंचुरियन आणि संध्याकाळी पण खायचं आहे. तर मग मी आहे ना 3 गड्डे ना असे मिडियम साईजचे होते, ते मोठे किसून घेतले. तर आता मुलं पोटभर खातील, सकाळी पण डब्याला घेऊन जातील, असं मी म्हणजे जास्तच किसून घेतलेलं आहे. हे आणि आपण आहे ना पाणी काढून ना, त्याचं पाणी निचळून जे घेणार ना, त्याचा थोडासा म्हणजे गोळा कमी होऊन जातो. तर मी आता आहे ना त्याच्यात मीठ टाकते आणि मी आहे ना ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली पण आहे. तर शॉर्टकट गप्पा मारता मारता मी तुमच्याशी दाखवते. तर मीठ टाकून घेते मस्त आता आणि मिक्स करून घेते. आणि हे आपल्याला कसं आहे, मुलांना जे आवडतं ना ते जर बनवलं ना, मुलं मस्त आवडीने खाता. आणि बाहेर जरी मंचुरियन आम्ही त्या दिवशी खाल्लं ना, तर त्या दिवशी 100 रुपयाला प्लेट आणि बरोबर पण नव्हतं. त्याच्यामुळं मुलं म्हणतात घरीच बनव बाई, बाहेरचं काही नको. आणि आम्हाला पण आवडत नाही बाहेरचं खायला. तर म्हटलं मला ठेवते, मग याचं पाणी निथळवते आणि मग सर्व वस्तू आपण काढू याच्यात. आणि मुलांचे जेवणाचे भांडे वगैरे लगेच धुवून टाकले मी. आणि कालच मी तिकडे नाही ना कॉर्नफ्लॉवर घेऊन आली होती, म्हटलं मुलांनी सांगितलेलं आहे आणि एकदा तरी व्हायला पाहिजे, म्हटलं गड्डे घेऊन जाते मी. आणि भाजी कोणीच खात नाही आमच्याकडे गड्डा कोबीची, तर फक्त मंचुरियनच होतं. चहा ठेवते आता पहिले, ते पण उठले चालूच.
आणि मागे मागे ना मी राऊंड मारायला सुद्धा जात नव्हती, म्हणजे मला अजिबात वेळच भेटत नव्हता. आणि 2-3 दिवसापासून आता कंटिन्यू मी राऊंड मारायला जाते. फिरून येते, थोडंसं फेरफटका होऊन जातं ना, तर घरात थोडं बरं वाटतं. आणि आता घरातलं ना सर्व आवरलं गेलं माझं, घाण काहीच नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं टिफिन वगैरे पण धुतले गेले, सर्व तयारी करून जाते ना, मग तिकडून आल्या आल्या थकवा वाटत नाही. पटकन गरम गरम मुलांना मग सुंदर. याच्या आहे तर मी इथे ना कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली हे बघ. आणि किचन वाटा झाडू झुडू सर्व मारला गेला, फक्त माझी तयारी बाकी आता. याच्यात टाकते मी धनिया पावडर. पहिले मी धनिया पावडर टाकत नव्हती, यावेळेस टाकते मी. टाकून पाहते नवीन नवीन वेगवेगळी टेस्ट. आणि तिखट घेते. आपली अद्रक लसूणची पेस्ट. आपल्याला फोडणी लावी पाहिजे ना, थोडं ग्रेव्ही वाली बनवायची ना, मग बाकीची मी एक्स्ट्रा बनवून ठेवलेली आहे. ही नंतर आपल्याला ग्रेव्हीला काम येईल म्हटलं. आणि इथे घेते कलर. आणि दरवेळेस मी कलर टाकत नाही, पण यावेळेस टाकते कलर मी. नको वाटतं मुलांना खाऊ घालायला, यावेळेस टाकून पाहते. तिलू, ए दादा इकडे. मैदा घेते. त्यांच्याकडे पॅकिंगच होता पण जास्त होता. किती गोळी ती गोणी काय करायची होती आपल्याला? गोळी नाही, अच्छा मीठ आहे का इथं? इथं आहे का काही? कॉर्नफ्लॉवर घेते. आणि मी ना स्पंज घेते. आपलं पीठ फुटते का गं? इकडे पीठ पीठ होतंय ना वेड्याबाई. आणि माझा अंदाजे काम राहतं. मीठ घेते. मीठ आपण पहिले टाकलेलं आहे, थोडं कमीच टाका. आपलं मैदानुसार मीठ टाकायचं. नंतर आपल्याला टाकतायचं. आता मस्त हाताने मिक्स करून घेऊ. आणि पाणी टाकायचं नाही आपल्याला, त्याचंच पाणी सुटतं. आणि मी येते ना तोपर्यंत भरपूर पाणी सुटेल त्याला. म्हणून मी मोठा तर याच्यातच घेतलं गमेल्यामध्ये मोठे. ते परातमध्ये ना व्यवस्थित भिजता येत नाही. आपलं भिजून झालेलं आहे. चला मी चालली. आणि साडी घातली मी, ड्रेस नको म्हटलं, खराब झालेला होता. तर चला जाऊन देते मी. गुडिया दिवे लावून ठेव जा बेटा. काय सांडलं गेलं तर काय दूधवाला लावलं. 8 वाजले. आणि मी हे ना तिकडूनच मंचुरियनची चटणी घेऊन आली. आणि मुलं म्हणताय नुसतं कोरडे खाणार आहे, तर मग आता मी बनवून घेते. 2 ठिकाणी घेऊन आली मी. आणि चटणीचे ते पैसे घेत नाही, असेच देता बिचारे. आम्ही नेहमीच गिऱ्हाईक आहे ना, म्हणजे मंचुरियन वगैरे पार्सल वगैरे आणतो ना कधी कधी, आणि खायला पण जातो, तर ते ओळखता आम्हाला, यांना ओळखता, त्याच्यामुळे ते चटणीचे पैसे काही घेत नाही. आणि इतकं म्हणजे
किती आपण घट्ट भिजलेलं होतं आणि पातळ झालं ते. वास इतका छान सुटलाय ना, खोलताच खेपे. आपण जसं चायनीजच्या ढाब्यावरती या चटणीचा पण येतोय. आणि काढून घेते आता मस्त. असं जर करून गेलं ना तर पटकन होतं, कंटाळा येत नाही. तेल तपलं नाही. आणि मी काय काय आणलं ते पण मी तुम्हाला दाखवते. मी पण थोड्याशा छोट्या 2-3 आहे ना छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन आली माझ्यासाठी. गरम झाला का? रेसिपी बघू का? हा दाखव. कच्चा तो. या मंचुरियन खायला तुम्ही पण खा. हा जेवण झालं. आता कृष्ण आला, कृष्णाला काढून देते. केळी पिकून गेलेले आहे आमच्या आल्या. म्हटलं आता केळीचा ज्यूस बनवते, बाकीच्या केळीचा. एवढ्या नाही, 3-4 केळींचा. नाही तर तुम्ही म्हणणार एवढ्या केळींचा ताई ज्यूस पिते असं. एवढं पीठ पडलेलं आहे, सकाळी मुलांचा नाश्ता पण होऊन जाईल आणि डब्याला पण होऊन जाईल गुड्याला. तर या ज्यूस प्यायला तुम्ही पण ज्यूस पिऊन घेते आणि मग किचन ओटा आवडते. आज आणलेल्या वस्तूंना मी उद्या दाखवणार. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळं मी आज काही दाखवत नाही, उद्या दाखवते आता. आणि ते ना बॅगमध्ये ठेवल्या पण आहे, तर मला पण कंटाळा येतो हे दाखवायचा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.